कल्पना करा की 4 व्यक्तींना व्यापारामध्ये सारखाच नुकसान झाले. आता आर्थिक नुकसान सारखंच झालंय चौघांनाही, परंतु जे होणारं दुःख आहे ते चौघांचं सारखं असेल का? ते चौघांचं दुःख सारखं नसणार हे उघड आहे. कोण अतिशय खचून गेला असेल, कोणावर थोडाफार परिणाम झाला असेल, कोणावर मध्यम स्वरूपाचा आपण म्हणू असा प्रभाव पडला असेल, परंतु दुःखाची तीव्रता वेगवेगळी असणार हे मात्र नक्की. असं कशामुळे होतं की जितकं आपण एखाद्या विषयामध्ये गुंततो, एखाद्या विषयाला जीव लावतो, ते जितकं आपण त्याच्यामध्ये खोलवर गेलेलो असतो तितकंच त्या गोष्ट आपल्याला दुःख देत असते, ती गोष्ट तेवढं आपल्याला सतावत असते. म्हणजे आतील वासना जितकी गुंतलेली आहे त्या गोष्टीच्या वियोगानंतर तेवढाच त्रास त्या व्यक्तीला होणार हे नक्की. म्हणून नुकसान झाल्यानंतर झालेलं दुःख तर आपल्याला दिसतं, परंतु त्या दुःखाच्या पाठीमागे असलेली पैशाची वासना आपल्याला दिसत नाही. व्यापारात नुकसान झाल्यामुळे दुःख झालं ही खरी गोष्ट आहे, पण जे दुःख किती झालं याला कारण काय आहे तर आपल्यामध्ये पैशाविषयीची असणारी वासना त्याला कारणीभूत आहे. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन आध्यात्मिक दृष्टीने जर विचार करायचा झाला तर एखाद्या गोष्टीचा प्रभाव किंवा परिणाम आपल्यावर का होतो, कसा होतो, किती होतो या गोष्टीचा विचार करावा लागतो. कारण आपल्या जीवनामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या घडणार नाहीत असं कधीच होणार नाही. लहानापासून मोठ्यापर्यंत, ज्ञानापासून अज्ञानापर्यंत आणि राजापासून रंकापर्यंत सगळ्यांच्या जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल घटना घडतच असतात, घडणाऱ्याच असतात. सगळ्या प्रकारच्या गोष्टी जीवनामध्ये असणारच आणि त्याच्यातून प्रत्येकाला जावं लागतं. म्हणून इथे आध्यात्मिक दृष्ट्या विचार कोणत्या गोष्टीचा करायचा हा महत्त्वाचा विषय आहे की माझ्यावर त्या गोष्टीचा परिणाम होतो ना, मग मला काय करता येईल. ती घटना प्रसंग तर बदलता येत नाहीत, बाहेरलं संपूर्ण जग तर माझ्या मनासारखं करता येत नाही. मग काय करता येईल की जेणेकरून माझा त्रास कमी होईल, माझ्यावर होणारा प्रभाव कमी होईल. तर त्याच्यासाठीच आपल्याला या गोष्टीच्या मुळाशी जावं लागतं की एखादी गोष्ट मला सतावते, मला दुःख देते, माझ्यावर परिणाम करते, प्रभाव टाकते, म्हणजेच नेमकं काय होत असतं आणि कशामुळे होत असतं याचा विचार करावा लागतो. पहिली गोष्ट तर या जगामध्ये जे काही माझं नाही ते माझ्यावर काही प्रभाव टाकत नाही, त्याचं मला सुखही होत नाही आणि त्याचं मला दुःखही होत नाही हे मात्र नक्कीच आहे. म्हणून इथं विचार करायची गरज नाही. जे काही माझं आहे तेच मला सुखही देत असतं आणि तेच मला दुःखही देत असतं. परंतु जे माझं आहे त्याच्यामध्ये मी किती गुंतलोय याच्यावरून ते दुःख किती होईल हेही ठरत असतं. समजा माझ्यासाठी कला सर्वस्व आहे, कलेमध्येच मी पूर्ण जीव ओतलेला आहे, त्याच्यासाठीच माझ्या जीवनाचं समर्पण आहे, तर त्या कलेमध्येच मला जे काही यश अपयश मिळेल इथलंच दुःख माझ्यासाठी खऱ्या अर्थाने मोठं दुःख असेल.
किंवा इथलं सुख माझ्यासाठी खऱ्या अर्थाने मोठं सुख असेल. मी जर पैशामध्ये गुंतलोय तर पैशाचंच होणारं नुकसान माझ्यासाठी सगळ्यात मोठं दुःख असेल आणि पैसा येणं हे माझ्यासाठी सर्वात मोठं सुख असेल. मला जर मोठेपणा हवा आहे, मान प्रतिष्ठा पाहिजे, याच्यामध्येच मी स्वतःला ओतून घेतलंय, तेच माझ्यासाठी जे सर्वस्व आहे, तिथेच माझा जीव गुंतला आहे, तर मला तिथेच प्रतिष्ठेची हानी हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं दुःख असेल आणि मान प्रतिष्ठा मिळणं हेच माझ्यासाठी सर्वात मोठं सुख असेल. प्रॉपर्टीमध्ये माझं मन गुंतलं असेल, ज्ञानामध्ये माझं मन गुंतलं असेल, कुठे कुठे जिथे मी स्वतःला ओतून घेतोय, जे काही माझ्यासाठी सर्वस्व मी मानत असतो, तिथलंच दुःख माझ्यासाठी खऱ्या अर्थाने मोठं दुःख असतं. म्हणून जितकी माझी मानण्याची तीव्रता आहे तेवढीच दुःखाचीही तीव्रता राहणार. म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण जीवनाकडे बघितलं तर जे काही अनुभव आपल्याला येतात सुखदुःखाचे, जी काही आपल्यातून प्रतिक्रिया निर्माण होत असते एखाद्या गोष्टीविषयी, जो काही प्रभाव आपण स्वीकारत असतो, त्याची पाळंमुळं हे आपल्या आतमध्येच असतात आणि त्याच्यामुळेच ह्या सगळे अनुभव म्हणा, ह्या प्रतिक्रिया म्हणा, त्याचा प्रभाव तयार होणं म्हणा, हे सगळं घडत असतं. आणि म्हणून अध्यात्मामध्ये जे स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे ते याच्यासाठीच की मी कुठे गुंतलोय, माझा जीव कुठे गुंतलेला आहे, कोणती प्रबळ वासना आहे माझ्यामध्ये, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मी कुठे हलतोय नेमका जास्त, कोणती गोष्ट मला जास्त प्रभावित करते, तर ही ठिकाणं आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग ती वस्तू असो, ती व्यक्ती असो, ती परिस्थिती असो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी कुठं जास्त हलतोय, कशाचा प्रभाव जास्त माझ्यावर पडतोय, मी कुठं जास्त गुंतलोय, याचं परीक्षण आपण केलं पाहिजे. कारण ज्या गोष्टी माझ्या सुखदुःखाला कारणीभूत आहेत, माझ्यावर प्रभाव टाकण्याला कारणीभूत आहेत, मला हलवणाऱ्या आहेत, तिथेच मी जर जागा नसेल तर मग जीवन जसं चाललंय तसं चालत राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. मला असं मोठं व्हायचं इतकं की मला हलविणारी प्रत्येक गोष्ट मला पाहायची आहे, मी कुठंतरी तिला माझ्यापेक्षा मोठं स्थान दिलेलं आहे, मी कुठंतरी त्या गोष्टीला माझंच अस्तित्व मानून बसलेलं आहे आणि म्हणूनच ती गोष्ट माझ्यावर प्रभाव टाकते. अहो, एखादी समजा जमीन आहे आपली आणि त्या जमिनीतून समजा रस्ता चाललाय अशी मला बातमी कळाली, तर मला त्या ठिकाणी किती त्या गोष्टीचा प्रभाव अनुभवायला येतो की आता ही माझी लाखोची प्रॉपर्टी आहे आणि याच्यामधून रस्ता चाललाय, मला याचा मोबदला किती मिळेल का नाही, मिळायला किती दिवस लागतील वगैरे गोष्टीचा प्रचंड गोंधळ आपल्यामध्ये निर्माण होतो. कारण आपण तिथे गुंतलेलो आहोत. जितके आपण तिथं गुंतलो तेवढा त्याचा प्रभाव आपण जाणवत असतो. समजा माझ्याकडे 10-5 प्लॉट आहेत आणि त्याच्यामधला एक जातोय, त्यावेळेस मला होणारं दुःख वेगळं असतं. आणि माझ्याकडे एकच आहे आणि तेही जात आहे, त्यावेळेस होणारं दुःख वेगळं असतं. हे जे आहे सगळं ना, मी कशासाठी सांगतोय की एखाद्या गोष्टीचा किती प्रभाव आपल्यावर पडतो आणि कशामुळे पडत असतो याची जाणीव आपल्याला नसते, याची जागृती आपल्याला नसते. खरे पाहता माझ्या जीवनावर माझ्यावर प्रभाव पडावा अशी
कोणतीच गोष्ट या जीवनामध्ये नसली पाहिजे, कारण ती माझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून मला हलवते, माझ्यावर प्रभाव पाडते, मला बेजार करते, परेशान करते. तर अशी कोणतीच गोष्ट माझ्या जीवनामध्ये नसली पाहिजे. परंतु अशी गोष्ट जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आहे, त्याचा अर्थ असा आहे की आपला अहंकार कोणत्या ना कोणत्या गोष्टीला धरूनच स्वतःचं अस्तित्व उभा करत असतो. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा आधार त्याला लागतोच. अहंकार आधाराशिवाय राहू शकत नाही. तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा आधार घेऊनच जगत असतो. तर हा आधार जर गेला तर प्रचंड दुःख होते त्याला. आणि म्हणून ही जी गोष्ट आपल्याला हलवते, जी आपल्यावर प्रभाव टाकते, परेशान करते, तर अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपल्यावर प्रभाव टाकतात हे आपल्याला कळलं पाहिजे. अध्यात्म काय सांगतं की आपल्या स्वतःला हलवणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता आल्या पाहिजेत. पाहणे, जाणणे हेच सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे. मला इथे सुख वाटलं, का वाटलं? मला इथे दुःख वाटलं, का वाटलं? याची कारणं आपण शोधली पाहिजेत. याच्या मुळाशी आपण जाऊ शकतो. हा सगळा प्रभाव आपल्यामध्ये घडत असतो. ही आपली एक मी वृत्ती आहे, तिचंच नाव अहंकार आहे. तीच आपल्या जीवनाचं संचलन करते आणि तिचं प्रभावित होणं, तिचं परेशान होणं याचंच नाव दुःख आहे. कारण त्या मी वृत्तीने काहीतरी माझं मानलेलं आहे आणि त्या मी वृत्तीच्या ठिकाणी आपलं तादात्म्य आहे. आणि म्हणून ती माझं काही कुठं कमी जास्त झालं की ती वृत्ती हलत असते. याचंच नाव दुःख आहे. ह्या मी वृत्तीला आपण जाणलं पाहिजे. ह्या अहंकाराला आपण जाणलं पाहिजे. या हलणाऱ्या मीला आपण जाणलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जीवनामध्ये छोटे मोठे जे काही प्रसंग आहेत याच्यापासून आपण सुरू केलं पाहिजे. ज्या गोष्टीला आपण जितकं महत्त्व देतो ती गोष्ट तितकं आपल्याला प्रभावित करते, हे उघडच आहे. म्हणून महत्त्व देणारा आणि ज्या गोष्टीला महत्त्व देतोय ती गोष्ट, ह्या दोन्हीबद्दल आपण जाणू शकतो. या दोन्ही गोष्टी आपण पाहू शकतो. इतके आपण समर्थ आहोत की आपल्यामध्ये हलणारी गोष्ट आणि हलविणारी आपल्याला गोष्ट, या दोन्हीही आपण पाहू शकतो. एवढं सामर्थ्य मनुष्य जन्मामध्ये आहे. आणि म्हणून सदैव जागर हा जे अध्यात्मामध्ये सांगितलं जातं ते याच्यासाठीच की मी म्हणून जो आपल्यामधून डोकावतोय, आपल्या जीवनाचं संचलन करतोय, आपल्याला पळवतोय, मी म्हणून जो स्वतःची ओळख सांगतोय आपल्यामधून, ती जी वृत्ती आहे त्या वृत्तीलाही जाणू शकतो. आणि त्या वृत्तीवर ज्या ज्या गोष्टीचा प्रभाव पडतोय तो का पडतोय हे पण आपण जाणू शकतो. कारण मी जितका गुंतलाय तेवढंच त्याची वृत्ती त्याला त्रासदायक ठरत असते. तर या दोन्हीच्या पलीकडे आपलं खरं स्थान आहे. जोपर्यंत आपण बेजार आहेत, परेशान आहेत, जोपर्यंत आपल्याला प्रश्न पडतात, जोपर्यंत आपल्याला अपेक्षा असते, जोपर्यंत आपण स्वतःची ओळख दुसऱ्या गोष्टीला धरून सांगतो, तोपर्यंत आपण या मीच्याच सीटवर बसलेलो असतो. आणि त्याच्यामुळं त्या मीला होणारा सगळा त्रास, मीची सगळी कासावीस, मीची सगळी परेशानी ही आपलीच परेशानी होऊन बसते.
आणि म्हणून ही ओळखणं, ही जाग येणं, ही अध्यात्मामध्ये अपेक्षित आहे. माझ्या सगळ्या समस्याचा शेवट, माझ्या सगळ्या प्रश्नाचा शेवट त्याच वेळेस होतो ज्यावेळेस माझ्यामधला हा परेशान होणारा जो आहे त्याला मी पाहू शकतो. त्याच्यासाठी तो कशामुळं परेशान होतो, कसा परेशान होतो, किती परेशान होतो, हेच सगळं जे आपल्यामध्येच कारणं आहेत ती आपण पाहिली पाहिजे. बाहेर एखादी गोष्ट पाहिल्यानंतर, समजा 4 माणसांनी बाहेर एखादी गोष्ट पाहिली, 4 प्रकारे प्रभाव त्यांच्यावर पडतो. ज्याला सायकल नाही, समजा त्यानं सायकल पाहिली तर त्याच्यावर वेगळाच प्रभाव पडतो. पण ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याच्याकडे त्याचा काही प्रभावही पडत नाही. एखादा मोठी बिल्डिंग पाहिल्यानंतर ज्याच्याकडे तशा 4 बिल्डिंग आहेत त्याच्यावर वेगळाच प्रभाव पडतो. ज्याच्याकडे साधं घर आहे त्याच्यावर वेगळाच प्रभाव पडतो. आणि जो त्याचा मालक आहे त्यानं पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया वेगळीच असते. तर हे जे आहे जगामध्ये काहीच नाही, बाहेर एकच वस्तू आहे, तिचा प्रभाव अनेक प्रकारे माणसावर होतोय. तर त्या वस्तूचं काय आहे त्याच्यामध्ये, वस्तूमध्ये जर प्रभाव असता तर सगळ्यावर सारखाच पडला असता. परंतु पाहणाराच कारणीभूत आहे. आपापल्या धारणा, आपापल्या मान्यता, आपापली वासना याच्यानुसार जसा मी आहे पाहणारा तसाच त्याच्यावर प्रभाव पडत असतो. आणि म्हणून त्या मी मध्येच त्या प्रभाव पडण्याची कारणे गुंतलेली आहेत. म्हणून एक प्रकारे आतील वासना माणसाला दिसत नाही आणि बाहेरच्या गोष्टीचा प्रभाव दिसतो. त्या वासनेमुळेच तो प्रभाव पडलेला असतो. आतील मी माणसाला दिसत नाही, तो मी तसा आहे म्हणूनच त्याच्यावर तसा प्रभाव पडला. त्याच्यामध्ये असणारी ती वृत्ती तीच कारणीभूत आहे तसा प्रभाव पडण्यासाठी. ती पाहता आली पाहिजे. एकच स्त्री आहे, तिच्याकडे बालक पाहतो, तरुण पाहतो, वृद्ध पाहतो, वेगवेगळ्या प्रतिक्रिया निर्माण होतात. काय कारण आहे याचं? आतमध्ये कारण आहे. ते कारण आपल्याला बघायचं नसतं, परंतु त्याचा प्रभाव आपल्याला झेलायचा असतो. आणि म्हणून आतमध्ये आपण जो प्रभाव ज्याच्यामुळे निर्माण व्हायला आहे ते आपल्याला पाहता आलं पाहिजे. जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्यालाच आपल्यामधल्या या सगळ्या प्रभावाला आणि ज्याच्यामुळं प्रभाव निर्माण होतो त्या वृत्तीला पाहता आलं की पुन्हा काही अडचण नाही. आपण सगळ्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेर जातो आणि मग एक शांततेच्या ठिकाणी आपली बैठक असते. बाकी सगळं जशाला तसं पूर्वीप्रमाणेच चालू आहे. परंतु माझा सर्व सीन थांबला, माझी बेजारी थांबली, माझी परेशानी थांबली, असं होऊन जातं. मग हेच प्राप्त करण्यासाठी अध्यात्म आहे. तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी, तशा पद्धतीची साधना घडावी, एवढी मंगलमय कामना करून मी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.